आतमध्ये आता पाहतोय. अर्थात ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल. या मॅच मध्ये ज्या धावा बनतील ना त्या संघाला सेमीफायनलच्या दिशेने नेणारे ठरतील. 5 षटकांचा सामना गोलंदाज ट्रॅक वरती नागपाडा एमपी या टीम कडून. आशिष षटक नंबर पहिलं घेऊन पॉवर प्लेचं स्ट्राईकला काळूराम नवले. पहिला बॉल फेस करण्यासाठी पाहायला मिळतात. पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार. बॉल गेला सीमा रेषा पार. स्वैग से करेंगे सब. आणि आपण पाहतोय हो 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 या पहिला डॉट बॉल आलाय. टिक फॉर टॅग जशास तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. अशी कोशिश जबरदस्त पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलेला बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय अलॉंग विथ द कार्पेट. बॉल स्टॉप झालाय. तद्वर धावा कंप्लीट केल्या जातील 2. चार धावा. ओके ऑफिशियल पंचांचा डिसिजन आलाय. 4 धावा आहेत त्या. या बेला फटका फसलाय गली रिजन मध्ये. झेल ही कॅच फार इम्पॉर्टंट होती. काळूराम नवलेचा झेल जर इथे टिपला असताना धावसंख्या रोखता आल्या असत्या. परंतु आता तो गोल्डन चान्स मिळणं थोडस कठीण होईल. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळण्या थोडस कठीण होऊन जाऊ शकतात. धावा म्हणला स्कोर कार्ड वरती डबल 11 धावा. दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. मुंबई पोलीस प्रीमियर लीग. ओ हो हो या पहिला कट केल्या बॉल. डॉट बॉल येतोय. षटक संपलंय पहिल्या 6 बॉल मध्ये. धावा म्हणतात 11.
गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा अमोल दाखल होतो असताना बाल मिळतोय. 6 बॉल मध्ये 11 बनल्यात. पहिला बॉल अमोलचा. स्ट्राईकला काळूराम नवले. पहिला बॉल उंच हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट ती ते परफेक्ट होत नाहीये. जावा 21 बनलेत. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा बनतात तब्बल 21. चांगलं असं कमबॅक संध्याकाळच्या सत्रात पाहायला मिळतंय. बॉलिंग एंड नागपाडा एमटी हा संघ. कुठून काढलाय पॉइंट क्षेत्रात बॉल. पुन्हा एकदा सिंगल अर्जित केली जाते. षटक संपलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये धावा बनल्या तब्बल 22. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ शेष आहे. हॅलो सर, वॉटर बॉटल घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली जाते.
चला सामना चालू करून घ्यायचा आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपल्याला 2 मॅच अजून इथून पुढे कंप्लीट करायचे आहेत. कुल्लेसाठी अभिहित आहेत. तिसरं षटक पहिल्या 12 बॉलमध्ये 22. पाहिजे तसं धावफलक अजूनपर्यंत सजलेलं नाहीये. यावेळेला फटका फसलाय. उंच हवेमध्ये बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नो मॅच लँड मध्ये बॉल पडल्यानंतर बॉलने गिरकी घेतली आहे. क्षेत्ररक्षकाची फिरकी घेतली आहे. सिंगल धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. चला थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करा संघ नागपाडा एमटी. आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपल्याला अजून 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. यावेळेला पहिला बॉल वेट केलं, वॉच केलं, फटका फसला. तिथे विकेट आली आहे. काळूराम नवले बॅट्समन नेम तुषार. वन साठी असताना पाहायला मिळतात. योगेशनी आधीच्या मॅच मध्ये एक तगडा परफॉर्मन्स केला. 44 धावा मागच्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. पहिल्या बॉल मध्ये शून्यावरती तो बाद झालाय. अभिला एक चांगली अशी विकेट मिळाली. एवढं तर म्हणता येईल. सेट बॅटरला आउट केलंय. पुन्हा एकदा तुषार मैदानाच्या छतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल केलाय. चला गोलंदाज थोडी घाई करा. यावेळेला दिशाहीन चेंडू भिरकटवलाय. बॉल बॉल जाईल बाउंड्रीलांच्या दिशेने. 4 धावा. क्षेत्ररक्षण वेगळ्या बाजूला सजवलं. बॉल दुसरीकडे टाकला. बॉल गेला बाउंड्रीलांच्या दिशेने. चौकार.
धावा बनल्यात 27. पुन्हा एकदा त्याच दाटीचा बॉल त्या ठिकाणी टाकलाय. वारंवार लोअर फुल टॉस बॉल टाकले जात आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय. तिसरी धाव परंतु आता थांबवलं गेलंय. 29 बनल्यात. परंतु नो बॉल आलाय. माणसांचा डिसिजन इट्स नो बॉल. सर काय आता फ्री हिट. धावा बनण्यात स्कोर कार्ड वरती 30. फ्री हिटचा बॉल आता तिथे कंटिन्यू असेल. स्वेअर बॉल येतो. व्हाईट बॉल आलाय. 31 बनतात. चांगली विकेट आल्यानंतर थोडी भरकटली स्टाईल टाकली जाणारी गोलंदाजी संघाला कुठे ना कुठेतरी अडचणीत नेऊन ठेवण्याचं काम करू शकते. यावेळेला एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक अभि याचं होत असताना पाहायला मिळतंय. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. लोअर फुल टॉस बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने फटका फसतोय. क्षेत्ररक्षक येतात. चेंडूच्या खाली आणखीन एक विकेट आली आहे. अभि याच्या नावावरती मगाशी प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेतली आणि आता तो कारनामा पुन्हा एकदा करायला सुरुवात केली आहे. सलगच्या 2 विकेट या षटकामध्ये पाहायला मिळतात. काळूराम नवले यांना स्ट्राईक मिळणं फार गरजेचं असेल कारण का धावा फार कमी झाल्यात. इथून येणाऱ्या 2 षटकांमध्ये आणखीन किती बनवू शकतात कारण का काल एका टीमने सर्वाधिक धावा बनवल्या आणि तो संघ पुढे जाऊन आहे ना कुठे ना कुठेतरी सेमी फायनल मध्ये पराभूत झाला. नवीन फलंदाज बॅट्समन नेम आनंद. कटाचा वापर फटका प्रॉपर टायमिंग ने बॅट वरती सोजल नाहीये. एक सिंगल आली आहे. षटक त्या ठिकाणी संपलंय. 30. पहिला 18 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धाव म्हणले 18 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 32.
सिंगल अर्जित केली आहे. ते डावा बंडात स्कोर कार्ड वरती तब्बल 33 धावा, 33 रन्स. सिंगल आली आहे. काळूराम नवळे स्ट्राईक वरती आलेत. 5 बॉल मध्ये आहे. तर आणखीन किती मोठे स्ट्रोक काळूराम नवले यांच्या बॅट मधून येतात ते पाहावं लागेल. कॅच साठी कॉल आहे परंतु बॉल तिथे जाईल षटकाराच्या दिशेने. पहिला षटकार. स्कोर कार्ड वरती तब्बल 39 रन्स आणि बोल्ड. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. ड्राईव्ह केलेला बॉल एक सिंगल अर्जित केली जातीये. एकेरीच्या मदतीने धाव बनतायत तब्बल 40 धावा. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 40 बनल्यात. चौथ्या षटकातला खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. यावेळेला फटका पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक पुढे बॉल पाठीमागे. आज चौकार. चव्वेचाळीस धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष आहे. काळूराम नवले यावेळेला फटका. पुन्हा एकदा जबरदस्त खेळ आहे. उंच हवेमध्ये बॉल. लांबी कमी उंची जास्त. क्षेत्ररक्षक आणखीन एक जेल ड्रॉप. वारंवार गोल्डन चान्स आज काळूराम नवले यांना या ठिकाणी मिळत आहेत. दोन धाबा आनंद यांच्या बॅट मधून तिचा चौकार पाहायला मिळतोय. यावेळेला आनंद याच्या बॅट मधून फटका जबरदस्त आलाय. तिथे षटकार येतोय. धावा शेवटचं अंतिम आणि नेक्स्ट षटक. पहिल्या 4 षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 52 धावा. 52 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे षटक लास्ट ओव्हर. पहिला बॉल आडव्या बॅटने पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला गुल केलंय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा चौकार.
मामाची केला होता. पहिल्या बॉल मध्ये चौका ठोकलाय. 56 धावा स्क्रीन वरती लगवल्या जातात. ठाकूर त्याचे गोलंदाज. 5 बॉलचा उर्वरित खेळ शेष. पुन्हा एकदा आणखीन एक प्रहार, परंतु नैसर्गिक अडथळा. रन बिटवीन विकेट. जलद गतीने धावा धावून पूर्ण केल्या जातात. 58 धावा. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे सजवलं जातंय. तो बॉल आहे ना तसाच त्यांना हातावा लागेल. लोअर फुल टॉस. कॅप शॉट सिलेक्शन तिथे परफेक्ट येतंय. आणखीन एक चौकार. 3 बॉल मध्ये गेल्यात. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 62. 62 रन्स. 3 बॉलचा खेळ शेष आहे. ओहो हो, या बेला डॉट बॉल, परंतु नाही, विकेट आली आहे. त्या खेळाडूला बनला स्कोर कार्ड वरती 65. 2 बॉलचा खेळ शेष आहे. नवीन फलंदाज कैलास. सेकंड लास्ट बॉल म्हणजे 2 बॉलचा खेळ शेष आहे. कैलास यांच्या बॅट मधून आणखीन किती धावा बनणार यावेळेला. पुन्हा एकदा केलाय बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत. कैलास गेला आणि कैलास आला देखील. नितीन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक, लास्ट बॉल. 62 बनल्यात. शेवटच्या बॉल मध्ये आणखीन किती बनतात, किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं, आता या एका बॉल नंतर पाहिलं जाईल. शेवटचा बॉल जो की आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा, आपल्याला विनंती असेल. 65 धावा, 62 रन्स. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण रेडी राहायचंय. शेवटचा बॉल,
क्षेत्ररक्षण सजवलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑनला, परंतु बॉल समोरच्या दिशेने. षटकार. 6 धावा. धावा बनल्या. आघाडीची जोडी अमोल आणि आशिष. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. मगाशी त्याने मेडन ओव्हर टाकलं, अर्थात त्यामध्ये 2 विकेट घेतल्या. आणि आनंद. पहिला बॉल. ओहो हो, पहिला बॉल काय जबरदस्त टाकलाय. कामगिरी बहारदार होतीये, तेज तरार होतीये. एक दमदार आणि
दर्जेदार परफॉर्मन्स ऑलराऊंडर असणारा माहीर असा गोलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉडालाय. या वेळेला मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर बॉल, व्हाईट बॉल, आता गोल गेलंय. धावेच्या मदतीने एक ऍड होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल अगदी डॉट बॉल आला होता. यानंतर पहिली सेमीफायनल. चालू मॅच मध्ये कोणता संघ विजयी होणार हे पाहिलं जाईल. आणखीन एक स्क्वेअर बॉल येतोय, आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. दोन व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतात. अमोल आणि आशिषची ही जोडी अशा पद्धतीने कोशिश करणार मैदानाच्या आतमध्ये. 63 68 ची खेळी 69 बनवायच्या आहेत. यावेळेला फटका फसलाय. चेंडू मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट आली. धावा बनतायत स्कोर कार्ड वरती. दोन नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नाव किरण आहे परंतु रन त्यांना बनवावे लागतील. 2 बॉल मध्ये 2 धावा. विकेट एक घेतली आहे. विकेट टेकर गोलंदाज आहेत. आणखीन एक इथे स्क्वेअर बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. 3 व्हाईट बॉल टाकलेत. तीन व्हाईट बॉल पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र ड्राईव्ह केलाय बॉल. मिळेल एक. बनतात स्कोर कार्ड वरती डबल 4. पावर प्लेचं षटक आणि पण एमटी या टीमला अशा पद्धतीने परफॉर्मन्स करून आता तरी चालणार नाहीये. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. रन्स बनवावे लागतील. चौकार षटका ठोकावे लागतील. या वेळेला समोरच्या दिशेने ठोकलाय फटका. क्षेत्ररक्षक व्हाट अ कॅच. मॅरेथॉन स्टाईल झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. काळूराम नवले ये नाम नहीं ये ब्रँड आहे. डिस्टन्स पहा किती कव्हर केलाय. ओय आता बोरवली मधल्या नॅशनल पार्क मधले चिते बिबटे असे हैराण झाले असतील. आमच्यापेक्षा वेगाने पळणाऱ्या वर्षोमध्ये काळूराम लवले आहेत. चित्यापेक्षा बिग काळूराम लवले यांचा पाला मिळतोय. 2 विकेट आल्यात. धाव म्हणलं 4. नवीन फलंदाज नसरुद्दीन यांना आपण पाहतोय. लेफ्टी बॅटर आहेत. हो या बैला लाऊड अपील पाहायला मिळतीये. डॉट बॉल आलाय. षटक संपतंय. 3 व्हाईट बॉल टाकल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा खर्च केल्यात. 5 बॉल कंप्लीट झालेत. एका बॉलचा अजून एक शेष आहे. स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात फक्त आणि फक्त 4. विकेट आल्यात 2.
शेवटचा बॉल, आडव्या बॅटने प्रहार. नसरुद्दीन यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. नवीन गोलंदाज, बॉलर्स नेम योगेश. पहिला बॉल. ओहो हो, पहिला बॉल. विकेट आली आहे. आधीच बॅट सोडली फलंदाजांना ठाऊक होत. बॅटची हलकीशी कडा, बॉल घेऊन गेलाय. खेळाडू वृत्ती पुन्हा एकदा पाहायला. ओहो हो, दुसरा बॉल. तिथे डॉट बॉल येतोय. ऑफ साइड ऑफ स्टंप टाकले जाणारे बॉल एक चांगल्या प्रकारे कट केले जात आहेत. अर्थात आपल्या फिरकीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये योगेश देखील करतायत. धावा जशाच तशाच स्थिरावल्या. तिसरा बॉल फटका फसलाय गली रिजन मध्ये. आणखीन एक कॅच. 3 बॉल डॉट आलेत, 2 विकेट आल्यात. चौथा धक्का. चार विकेट आल्यात. स्वप्नील नवीन फलंदाज पाहायला मिळतात. किंवा संघ डगआउट्स मध्ये. स्टेप आउट. आणखीन एक कॅच. या षटकामधील तिसरा विकेट.
प्रत्येक फलंदाज म्हणतोय मी निघालो, तुम्ही येता का? आणि विकेट. धावा बनल्यात स्कोर कार्ड वर 8 विकेट गेल्यात 5. या षटकाचा अगदी विचार केला तर पहिल्या बॉल मध्ये विकेट आली होती, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल मध्ये विकेट, चौथा बॉल मध्ये विकेट. 2 बॉलचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा योगेश, हॅट्रिक चान्स आहे. चार बॉल डॉट आलेत. ओहो हो, वाह काय बॉलिंग टाकली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. 5 बॉल डॉट काढलेत, 4 विकेट. जर का मेडन ओव्हर काढली, तानाजी सुतार यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तानाजी सुतार म्हणतील आम्ही कधी कॅश प्राइज अनाऊन्स केलं. यावेळेला फटका आलाय परंतु नाही. तानाजी सुतार म्हणले असतील नशीब एकदा वाली, तो हरकत नाही. आपल्या साथीदारांनी चांगली गोलंदाजी केली. 6 बॉल मध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. 3 विकेट आल्यात. 3 षटकांचा खेळ, 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये अवघ्या धावा झाल्यात त्या 9. येणारा 3 षटकांचा खेळ अजून शेष. गोलंदाजाचं नाव कैलास. पहिलाच बॉल मध्ये विकेट. पहिल्या बॉल मध्ये विकेट गेल्यात. धावा अवघ्या झाल्यात त्या 9. आडव्या बॅटने यावेळेला प्रहार पाहायला मिळतोय. दोन धावा त्या ठिकाणी मिळतात.
3 बॉल नंतर स्कोर कार्ड वरती गाडी थोडीशी पुढे सरकताना पाहायला मिळते. 11 बनलात. या पहिला मात्र डॉट बॉल येतोय. उर्वरित या षटकातल्या आणखीन 2 बॉलचा खेळ शेष आहे. अवघ्या धावा झाल्यात 11. चार बॉल कंप्लीट झालेत. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलला विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलला डबल. ओके ओके 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. आणि हा देखील बॉल डॉट. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने ना एक चांगली कामगिरी केली आहे. तुषार सेकंडला सुवर. पहिलाच बॉल पंचाचा इशारा येतोय. नो बॉल. हे आता फ्री हिट असेल. विशेष सहकार्य या स्पर्धेला निकालपासून अनेक खेळाडू वर्गांचं राहिलंय. मात्र डॉट बॉल येतोय. तुषार यांची हुशार बरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेला घेतलेली मेहनत. मुंबई पोलीस प्रीमियर लीग, मुंबई पोलीस चषक 2026 पर्व पहिलं. विशेष सहकार्य. पुन्हा एकदा स्वेर बॉल हे दंडित केला जातोय. व्हाईट बॉल आलाय. सेकंड लास्ट ओव्हर. या बैला मात्र पळून घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. या बैला फटका उंच मध्ये उडवलाय. स्वतःच्या फॉल उतरू मरी झेल ड्रॉप तिथे केला जातोय. आणि विकेट. आणि मेक ट्विस्ट. षटक
नसरुद्दीनच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक. ठाकूर आहे तसा बॅटर. आधी फलंदाजीसाठी लवकर आला असता, धावा आधी बनल्या असत्या. आणखीन एक डॉट बॉल येतोय. शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. टाइम केलाय बॉल. किती धाव मिळेल? एक सिंगल एक धावेच्या मदतीने पहिल्या 4 षटक समाप्तीनंतर धाव बनल्यात 21. आता शेवटचे षटक सेमी फायनल साठी संघ वॉरियर्स या टीम या स्पर्धेतला पहिला पुन्हा एकदा रिझन मध्ये बॉल बाउंड्री यांच्या दिशेने 4 धावा मिळतात. या मात्र जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक विकेट. झालाय. सागर जाधव आहेत ना, एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही आहेत. सारे जण वाट पाहत असतात त्यांची. कधी येतात कधी जातात कोणाला कळत देखील नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार त्या ठिकाणी स्विच हिट केलाय.
पुन्हा एकदा त्यावेळेला अगदी आपण पाहतोय सामना संपला आणि संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय होतो. अनसंग वॉरियर्स अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अगदी ठरतायत काळूराम नवले. 18 बॉल मध्ये 40 धावा. मनोज पाटील यांच्या हस्ते आपण